एक महत्त्वाची घडामोड एका विशिष्ट तारखेला अशोक खरातनं अनेक पतसंस्थांमध्ये खाती उघडली। त्या तारखेमागील रहस्य काय? पोलीस खात्यात हा सध्या चर्चेचा विषय आहे। त्या तारखेला खरातनं खातं उघडलंय का त्याबाबत सर्व माहिती पोलिसांनी पतसंस्थांकडून मागवली। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली। अनेक पतसंस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार पोलीस यंत्रणांच्या रडारवर आलेत। तर भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। पोलिसांना न सांगताच तो शहर सोडून निघून गेलाय। 2 दिवस त्याची चौकशी झाली, त्यानंतर आता भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल आहे। एकीकडे कल्पना खरातचा शोध लागत नाहीये, तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। दुसरीकडे मुलगा हर्षवर्धन खरात सुद्धा शहर सोडून निघून गेल्याची चर्चा आहे। हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झाल्यानं तपासासाठी आता अडचणींमध्ये वाढ झाली आहे। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झालाय। यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली। एकीकडे पोलीस भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा शोध घेत आहेत, यातच आता त्याचा मुलगाही गायब झालाय। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी हर्षवर्धन खरातची चौकशी केली होती। त्याची आई कल्पना खरात कुठे लपून बसतेय याबाबत त्याला प्रश्न केले होते। 2 दिवसांच्या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं। हर्षवर्धन खरात कुठे गेलाय याचा शोध सुरू आहे। हर्षवर्धनशी संबंधित व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली आहे। हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झाल्यामुळे तपासात अडचणी वाढल्या आहेत।